चला आज बनवूया तोंडात टाकताच विरघळणारी खमंग खुसखुशीत गोड शंकरपाळी. त्यासाठी अर्धा किलो मैदा एका कपने मोजून घेतला. 2.25 कप भर इतका मैदा भरलेला आहे, चाळून घेतला. त्यामध्ये चवीकरता मीठ घातलं. त्याच कपने मोजून अर्धा कप साखर, वरती 1 चमचाभर साखर घालून त्याच कपने मोजून अर्धा कप दूध घातलं. साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण गरम करून घेतलं. अर्धा कप साजूक तुपाचं कडकडीत मोहन पिठामध्ये घालून व्यवस्थित असं पिठाला चोळून घेतलं. त्यानंतर दूध आणि साखरेच्या मिश्रणामध्ये हे पीठ आहे ते अगदी छान असं मळून घेतलं. घट्टसर आणि मऊसर असा गोळा मळून घेतल्यानंतर झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी हे पीठ भिजवून घेतलं. त्यानंतर या पिठाची छान अशी लाटी लाटून घेतली आणि चारी बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करून पुन्हा याची लाटी लाटून घेतली. क्रॅक गेलेल्या चारीही कडा आहेत त्या चाकूने कट करून काढल्या आणि अशा पद्धतीने ही शंकरपाळी चौकोनी शेपमध्ये कट करून घेतली. मीडियम हीटवरती तेल कडकडीत गरम करून घेतलेलं होतं. त्यामध्ये शंकरपाळ्या छान अशा तळून घेतल्या. अगदी मस्त अशा खमंग खुसखुशीत लेयर्स पडलेल्या शंकरपाळ्या बनून तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक